ठरलं तर मग या मालिकेच्या 14 नोव्हेंबरच्या भागामध्ये सायली किचनमध्ये छानपैकी फराळाची तयारी करत असते आणि एक एक करत सगळे ॲटम आता ती करून ठेवत असते। तिचा उरक पाहता कल्पनाला खूप आश्चर्य वाटत असतं। म्हणजे एकटी किचनमध्ये उभे राहून कितीतरी पदार्थ सेम टू सेम प्रतिमासारखेच करते आहे याचं कल्पनाला आश्चर्य वाटतं। विमल म्हणते, सायलीताईंच्या कामाचा उरक तरी बघा। याच्या कल्पना म्हणते, खरंच ग, आपण इथे लाडू वळतोय पण तोपर्यंत तिने स्वयंपाक खोलीमध्ये किती ॲटम केले बघ तरी। आणि इकडे प्रियाची उलटी तरह असते। तिला भाजणीचं पीठ ओळखण्यापासून तयारी असते। हेच भाजणीचं पीठ असेल असं म्हणत चकल्या करायला घेत असते ती। तोपर्यंत इकडे कल्पना सांगत असते, आपल्याला पटपट लाडू वळायला पाहिजेत सायलीची मदत करायला। विमल म्हणते, आपण इथे नुसते लाडू करत बसलो ना तरी त्यांचा उरक पाहता त्यांचे 4-5 फराळाचे ॲटम असे चुटकीत होऊन जातील। आणि विमल म्हणते, ते खरंच असतं। इकडे चकल्या, चिवडा, शंकरपाळ्या, करंजा असं एक एक ॲटम सायलीचे उरकतच असतात आणि प्रियाचे इकडे सगळे ॲटम फसत असतात। दोघींची फराळ एकाच वेळेला चालू असला तरी सायलीचा सगळा फराळ तयार असतो आणि प्रियाचा सगळा वेस्टेज झालेला असतो। त्याच वेळेला प्रतिमा आता छोटे छोटे फराळांचे पॅकेट घेऊन रस्त्यावरती विकत असते। लोकांना पॅकेट दाखवून त्यांच्याकडून मोजकेच पैसे घेत प्रतिमा छानपैकी तिने केलेला फराळ विकत असते। तेवढ्यात काही गुंड प्रतिमाला त्रास द्यायला लागतात आणि प्रतिमाला म्हणतात, बघू हो ताई, कसा फराळ आहे तो। आणि फराळाची पॅकेटं फोडतात। प्रतिमा ज्या वेळेला पैसे मागते त्यावेळेला पैसे वगैरे काही देत नाहीत, उलट प्रतिमाचे फराळाची नासधूस करायला लागतात। प्रतिमा विनंती करत असते, फराळाची नासधूस करू नका, ह्याचे जेवढे माफक पैसे आहेत तेवढे पैसे द्या असं म्हणत प्रतिमा त्यांना विरोध करते। पण ती गुंड काही ऐकत नाहीत। प्रतिमाचा फराळ हिसकावून घेतात, सगळं तिचं सामान रस्त्यावरती पाडतात। बिचारी प्रतिमा रडायला लागते आणि एक एक करत सगळे ॲटम उचलत असतानाच आता तो गुंड पुन्हा एकदा एक पॅकेट उचलतो। मग मात्र कुसुम तिकडे येते, त्याचा हात धरते आणि म्हणते, काय रे, आईच्या वयाची तुझ्या ही बाई आणि तिच्याशी असं वागताय, लाज नाही का तुम्हाला वाटत? स्वतःच्या घरीसुद्धा आया बहिणींशी असंच वागता का? तुम्हाला माहिती आहे का, माझा जावई वकील आहे। आत्ताच्या आत्ता यांची माफी मागा आणि इथून निघा, नाहीतर सगळे डावपेच लावून तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईन असं म्हणत कुसुम आता आपल्या जावयाचा धाक दाखवत त्यांना चांगलाच दम देते। जावई वकील म्हटल्यावरती ते माफी मागायला लागतात। त्यावरती कुसुम म्हणते, जे फराळाचे आयटम घेतलेत त्याचे पैसे द्या। मग आता कुसुमचा दरारा बघता ते लगेच पैसे काढतात। प्रतिमा दोघांचे पैसे नाकारते, एकच पॅकेट घेतल्यामुळे फक्त 100 रुपये घेते आणि आता ते पैसे घेऊन ती गप्प बसत नाही तर फराळाचं अजून एक पॅकेट त्यांच्या हातात देते। त्या माणसाला तिच्या चांगुलपणावरती आता आश्चर्यच वाटतं। इतका आपण त्रास देऊन सुद्धा आपल्याला अजून एक फराळाचं पॅकेट ही बाई देते। मग कुसुम म्हणते, चला चला बरं, आणि दोघीजणी झाडाच्या पारावरती बसतात। इकडे प्रियाचा फराळ काही होतच नसतो, सगळा फराळ वाया जात असतो। काय करू तिला काहीच कळत नसतं। मग मात्र प्रत्येक डब्यामध्ये लाडूचे पॅकेट भरत बाकी सगळं उरकत ती आता त्याच डब्यावरती लाडू, करंजी असं चकली लिहिते आणि त्यात असतात बिस्किटचे पुडे भरत ती आता ते डबे तिकडे ठेवून देते। इकडे आता पारावरती बसल्यावरती कुसुम प्रतिमाला पाणी देते आणि म्हणते, ताई पाणी प्या, थोडं शांत व्हा बरं असं म्हणत ती प्रतिमाला, आपण आधी भेटलो होतो, आठवतंय का तुम्हाला? म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये चालले होते, तुम्ही माझ्या रिक्षेसमोर आलात। प्रतिमा म्हणते, हो। याच्यावरती कुसुम म्हणते, आता तुमच्या हाताची जखम बरी आहे का? प्रतिमा म्हणते, हो अगदी बरी आहे, आपण 2दा भेटलो, तुम्ही 2दा माझी मदत केलीत। यावरती कुसुम म्हणते, तुम्ही कुठे राहता? प्रतिमा सांगते, मला घर नाही आहे, मी देवाच्या घरात म्हणजे देवळात राहते। कुसुम विचार करते, अरे बापरे, मी सुद्धा माझ्या घरी एकटी आणि ह्या अशा देवळात राहतात, तर मी ह्यांना माझ्या घरी राहण्याची ऑफर देऊ का? त्यावेळेला लगेच कुसुम म्हणते, ताई म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट विचारू का? म्हणजे मी माझ्या घरात एकटीच राहते, तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत राहायला याल का? प्रतिमा म्हणते, नको, अहो माझ्यामुळे तुम्हाला त्रास कसला? कुसुम म्हणते, अहो त्रास कसला, मी एकटीच राहते, उलट तुम्ही आलात तर मला मदत होईल, देवाच्या सुद्धा मनात असंच काहीतरी असेल, म्हणूनच त्यांनी आपल्या दोघींची भेट घडवून आणली की नाही। आणि म्हणून मला असं वाटते आपण दोघींनी एकत्र राहूया, काय मग? येता तुम्ही माझ्या घरी, मला पण तुमची मदत होईल, मी सुद्धा लोणची पापड करून विकते आणि तुम्ही हे फराळ करताय, आपण दोघीजणी छानपैकी एकत्र राहूया असं म्हटल्यावरती प्रतिमा आता कुसुमच्या बोलण्यासाठी तयार होते आणि ठीक आहे, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे असं म्हणायला लागते। मग मात्र कुसुम म्हणते, चला निघा बरं, आपण आता आपल्या घरी निघूया असं म्हणत आता मात्र
झालं, इकडे कुसुम आणि प्रतिमा या तिचं सामान घेतात. कुसुम म्हणते तुमचं दुसरं सामान? प्रतिमा सांगते नाही, माझ्याकडे फक्त इतकंच सामान आहे. आणि मग तिचं सामान घेऊन कुसुम तिला आपल्या घरी घेऊन जाते. तोपर्यंत किल्लेदारांच्या घरी आता फराळासाठी सगळ्यांची घाई चाललेली असते. म्हणजे आता हा फराळ तयार झालाय का, फराळ खायचा का, हे सगळं विचार चालू असताना इकडे सगळेजण किचनमध्ये येतात. आणि आता नागराज म्हणतो, अरे वा, फराळ तर झालेला दिसतोय, वा तन्वी वा. याच्यावरती रविराज म्हणतात, बापरे, फराळ रेडीसुद्धा झाला. आणि आता आम्ही इतक्या थोड्या वेळासाठी बाहेर गेलो तरीसुद्धा तुझा फराळ रेडीसुद्धा झाला. खरंच. सुमन म्हणते, तुझा उरक ना अगदी प्रतिमा वहिनींसारखा आहे. राकेश म्हणतो, उघडू बघू का डबा मी, काय आहे डब्यात ते. प्रिया त्याच्या हातावरती चापटी मारते आणि म्हणते, फराळ आत्ता नाही उघडायचा. रविराज म्हणतात, काय प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे खाऊया आपण नंतर, पण आत्ता उघडायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना. याच्यावरती आता स्वतः रविराज फराळ उघडायला लागतात आणि प्रिया गडबडते. राकेशच्या हातावरती चापटी तरी मारता आली होती, ह्या काय करू. आता मात्र फराळाचा डबा उघडला जातो आणि डब्यामध्ये करंजी आणि चकली याच्याऐवजी फक्त आणि फक्त बिस्किटचे पुढे बघत रविराज गडबडतात. आणि रविराज म्हणतात, काय आहे, वरती लिहिलंय बिस्किट आणि खाली आतमध्ये याच्यामध्ये फक्त बिस्किट पुढे आहेत, वरती चकली लिहिलं असून सुद्धा. आता मात्र प्रियाचं सगळं भांडं फुटलेलं असतं आणि आता रविराजांच्या समोर प्रिया खोटं बोलते हे सत्य आलेलं असतं. आता प्रियाकडे बोलायला काहीच नसतं. तोपर्यंत सायलीचा सगळा फराळ झालेला असतो. आणि आता कल्पना म्हणते, सायली अगं तुझा उरक बघताना मला कल्पना म्हणते, मला प्रतिमाचीच आठवण येते. सायली म्हणते, कसं आहे, फराळ करताना मन प्रसन्न असेल ना तर आपल्या मनाची प्रसन्नता त्या फराळात उतरते आणि म्हणूनच स्त्रीने प्रसन्न मनाने फराळ करावा, म्हणजे छानपैकी फराळसुद्धा छान होतो. कल्पना म्हणते, बघितलंस, तुझा नुसता उरकच नाही तर तुझं बोलणं सुद्धा सेम प्रतिमासारखं आहे, प्रतिमा सेम टू सेम असंच बोलायची. सायली विचार करते, मला न एकदा तरी प्रतिमा आत्यांना भेटायचंच आहे, म्हणजे आता काहीही झालं तरी प्रतिमा आत्यांना भेटून मी विचारणार आहे, कसं काय तुमच्या माझ्यामध्ये इतकं साम्य, आणि लवकरात लवकर घरी परत या, कारण घरच्यांना सगळ्यांना तुमची खूप खूप गरज आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आता त्यांचं माझं साम्य हे कसं काय कुणास ठाऊक. म्हणजे आई मला सांगतात की मी जे बोलते ते सगळं त्यांच्यासारखंच बोलते, कसं काय असं असू शकेल, मी इतकं त्यांच्यासारखं कसं बोलू शकते. कल्पना म्हणते, अगं हो सायली, म्हणजे तुझा हा उत्साह आहे ना हा सगळा प्रतिमासारखा. आणि तुला माहिती आहे का, प्रतिमाला इतका उत्साह असायचा की ती स्वतःच्या घरचा फराळ करायची आणि मग इकडचा फराळ करायला यायची. इकडचा फराळ करायला ती आली ना की आम्हाला सगळ्यांना सुट्टी, आम्ही किचनमध्ये फिरकायचो पण नाही. इथला सगळा फराळ ही स्वतः प्रतिमा करायची. मग पूर्णाजींची तुला गंमत माहिती आहे का, पूर्णाजीनं फराळाचं डिश दिली ना की त्यातल्या प्रतिमाने बनवलेल्या मोजक्याच वस्तू स्वतः पूर्णाई हाताने काढून घ्यायच्या आणि त्या म्हणायच्या, हे प्रतिमाने बनवलं ना, एवढंच मी खाणार, हे बाकीचं मला काही नको. सायली विचार करते, खरंच प्रतिमा त्या तुम्ही इतक्या माझ्यासारख्या कशा, मला खरंच तुम्हाला भेटून हा प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळवायचं आहे. आणि सायलीची ती इच्छा लगेचच पूर्ण होते. इकडे आता कुसुमने प्रतिमाला आपल्या घरी आणलेलं असतं. प्रतिमाला घरी आणून ती आता तिचं सगळं सामान एका बाजूला ठेवते आणि दोघी जणी बसल्या असताना सायली आता इकडे कुसुमला फोन करते. कुसुमला फोन केल्यावर ती कुसुम म्हणते, तुला माहिती आहे का गं सायली, म्हणजे ज्या वेळेला तुला मी हॉस्पिटलमध्ये बघायला येत होते ना त्यावेळेला मला एक बाई भेटल्या होत्या आणि त्या बाई लगेच तिकडून निघून गेल्या होत्या. त्याच बाई आज मला पुन्हा भेटल्या आणि मी त्यांना आपल्या घरी राहायला आणले. यावर ती सायली म्हणते, काय बोलतेस कुसुमताई, आत्ता आहेत का त्या तिकडे. कुसुम म्हणते, हो तर. सायली म्हणते, मग कुसुमताई व्हिडिओ कॉल कर ना, मला त्यांना बोलायचं आहे, मला त्यांच्याशी बोलायचं पण आहे आणि त्यांना भेटायचं पण आहे. असं म्हटल्यावरती कुसुम म्हणते, ठीक आहे घे, मी तुला व्हिडिओ कॉल लावते. आता मात्र कुसुम व्हिडिओ कॉल लावते आणि सायली म्हणते, कॅमेरा ऑन कर आणि त्यांच्याकडे फिरव. मग सायली आता कुसुमच्या मार्फत प्रतिमासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते. कुसुम म्हणते, हाय सायली, कशी आहेस तू. सायली म्हणते, मी खूप मजेत आहे. कोण आहेत त्या बाई, मला दाखवशील का तू कुसुमताई. मग कुसुम कॅमेरा आता प्रतिमाकडे वळवते. अखेर माय लेकींची भेट झालेली असते. सायलीने दिवाळीच्या दिवशी मागितलेली इच्छा पूर्ण झालेली असते की मला प्रतिमा आत्यांना भेटायचं आहे, विचारायचं आहे की मी तुमच्यासारखी कशी. आता ही इच्छा देवाने पूर्ण केलेली असते. व्हिडिओ कॉल चालू केल्यावरती फ्रंट कॅमेऱ्याने प्रतिमा आणि सायली यांची भेट झालेली असते. आता त्यांची एकमेकांच्या समोर चेहरा दिसल्यावरती सायली प्रतिमाला ओळखणार का आणि सगळ्या सुभेदार आणि किल्लेदारांना समजणार का की प्रतिमा जिवंत आहे आणि ती कुसुमच्या घरी आहे. आणि इथूनच मालिका एका नवीन वळणावरती जाणार आहे, कारण सायली आणि तिच्या आईची भेट घडून आलेली आहे.